देशभरामध्ये हिंदू नववर्ष म्हणजेच आज गुढीपाडवा देखील साजरा होतो आहे आणि दुसरीकडे कुर्ला पश्चिम परिसरातील काही व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज कुर्ला पोलीस ठाणे येथील जे डीसीपी आहेत त्यांची देखील भेट घेतली। नेमकं या व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यामध्ये येऊन डीसीपींची का भेट घेतली, नेमकं काय त्यांच्या अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण कुर्ल्यातील काही व्यापारी मंडळी आहेत। काय एकूणच आज एकीकडे गुढीपाडवा साजरा होतोय, नववर्ष आहे आणि दुसरीकडे व्यापारी म्हणून तुम्ही कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांशी भेटीसाठी आलात, काय एकूणच मागणी आहे, काय अडचण आहे? विषय असा होता की रमजान काळामध्ये, सणासुदीच्या काळामध्ये कुर्ला या बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी कस्टमर्सची गर्दी असते आणि यामुळे काही वेळा दुकानं थोडी उशिरा बंद होतात। पण शासनाचा एक GR आलेला होता, तो आपण इथे पाहू शकता की साधारण 2025चा GR होता। त्या GR अनुसार केवळ मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांवरती काही नियम आहेत आणि त्यानंतर बाकी आपण इतर सर्व दुकानं ही 24 तास उघडी ठेवू शकता, असा एक शासनाचा GR आलेला होता। त्या अनुषंगाने कुर्ला व्यापाऱ्यांनी एकत्र येत रमजान काळाकरता तयारी करत रात्री उशिरा दुकानं सुरू ठेवण्याची तयारी केलेली होती। कोट्यावधी रुपयांचा माल इथे भरला गेला होता आणि चांगल्या व्यापाराची अपेक्षा होती। परंतु गेले काही दिवस झाले कुर्ला पोलीस ठाण्याचे अधिकारी हे DCPंच्या ऑर्डर्स आहेत असे सांगून आमची दुकाने 11 वाजता, 11:30 वाजता, 12 वाजता जोर जबरदस्तीने बंद करत होती। त्यानंतर त्यांचा व्यापाऱ्यांशी जो वार्तालाप करण्याचा एक अनुभव होता तो आम्हाला फार वेगळा का आला की फार रूटली, म्हणजे ज्या उद्धट पद्धतीने ते आमच्याशी बोलत होते ती पद्धत देखील आम्हाला फार खटकली आणि मनाला लागली। आणि आम्ही एक पत्र दिले होते, आपण पाहू शकता इथे 11 तारखेला आम्ही एक पत्र दिलेलं होतं की अशा प्रकारचा शासकीय GR असताना आपले अधिकारी कर्मचारी जी लवकरात लवकर दुकाने बंद करत आहेत, त्यामुळे कुर्ल्याच्या व्यापाऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान घडत आहे आणि इकडली जी बाजारपेठ आहे ती संपत आहे। तर इकडल्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि इकडली बाजारपेठ संपू नये म्हणून कृपया शासन मान्य जो GR आहे त्या अनुसार आम्हाला पण उशिरापर्यंत दुकानं चालू करण्याची परवानगी मिळावी। संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला आलात, अधिकारी कोण होते आणि त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? संबंधित आज आम्ही 2-3 दिवस या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांची भेट घेत होतो। ते आम्हाला सांगत होते की आम्ही DCPंशी चर्चा करू आणि आज DCP साहेब स्वतः इथे होते। आम्ही त्या व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांनी देखील सांगितलं की अधिकृत व्यापार करणाऱ्या दुकानदारांशी आम्हाला पोलिसांना काही त्रास नाही, त्यांनी त्यांचा व्यापार करावा, लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने ते जर व्यापार करत असतील तर आमची कोणतीही त्यांच्यावरती कार्यवाही होणार नाही, अशा प्रकारचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे। समजा संबंधित अधिकारी असतील, समजा पोलीस हवालदार असतील, त्यांनी जर समजा त्रास दिला, म्हणजे समजा तुमच्यावर कारवाई करण्याचा जर इशारा दिला, तर संबंधित व्यापारी म्हणून तुम्ही पुन्हा DCPकडे येणार की त्यांनी काही संबंधित नंबर वगैरे काय दिलाय की ज्याच्याशी तुम्ही संपर्क साधताय? DCP साहेबांनी आम्हाला बोलताना सांगितलेलं आहे की आता वरिष्ठ येतील त्यानुसार चर्चा करून आम्ही सांगू की येणाऱ्या 2 दिवसामध्ये काही होणार नाही, आपण दुकानं चालू ठेवा, फक्त कायदा सुव्यवस्थेचं पालन करा, लोकांना त्रास होऊ देऊ नका, अधिकृत दुकानं आपण सुरू ठेवू शकता, अशा प्रकारचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे। आणि त्यातही जर काही त्रास झाल्यास आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत इथे विकास मामुलकर साहेब त्यांना आपण संपर्क करा किंवा DCP साहेबांना देखील आपण संपर्क करा असं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे। काय आज गुढीपाडवा आहे, नववर्ष आहे आणि तुम्ही थेट पोलीस स्टेशनला आलात का? माझं कुर्ल्यात 1972 पासून रेडीमेड गारमेंटचा बिझनेस आहे आणि आम्ही रात्रभर रमजानमध्ये बिझनेस करत होते। यंदा 2-4 वर्षापासून पोलिसांची एवढी प्रॉब्लेम चाललेले आहेत। आम्ही वरिष्ठांना सुद्धा 4-5 वेळा भेटले, त्यांनी सुद्धा आम्हाला होय होय म्हणाले, पण त्यांच्याकडून काय आम्हाला उत्तर व्यवस्थित भेटला नाही। आज DCP साहेब भेटले, त्यांनी सांगितलं तुम्ही रात्रभर बिझनेस करू शकता, फक्त लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। आम्ही पोलिसांना सहकार्य करायला आमची तयारी आहे आणि आम्ही पोलिसांना सहकार्य सुद्धा व्यापारी करते आणि आमचं सहकार्य राहणार। सध्या कुर्ला पश्चिम परिसर असेल, कुर्ला असेल किंवा मुंबई, पूर्ण मुंबईभरामध्ये फेरीवाल्यांचा मुंबईकरांना त्रास सहन होतोय। अनेक मुंबईकरांचं असं म्हणणं आहे की जे व्यापारी आहेत तेच फेरीवाल्यांना बसवण्यासाठी संधी दिली जाते, त्याच्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन होतोय आणि कदाचित याच्यामुळे तुम्हाला लोकांवरती कारवाईचा बडगा प्रशासन उघडते असं वाटतं?
नाही, तसा विषय नाही आहे. कदाचित बघा 10 ते 20% लोक हे करत असतील, पण कुर्ल्यामधले 80% दुकानदार हे फक्त कुर्लेकर असून ते प्रथमतः कुर्लेकर असल्यामुळे त्यांचा या अनधिकृत हॉकर्सना, या फेरीवाल्यांना विरोध आहे आमचा. पूर्ण विरोध आहे. या पुढेही राहील. म्हणजे कुर्ल्यात अनधिकृत फेरीवाला नको ही व्यापाऱ्यांची भूमिका आहे आणि याच्या पुढेही राहील. परंतु दरवेळेला प्रशासनाकडनं कारवाई करताना फेरीवाल्यांची कारवाई दुकानदारांवरती केली जाते आणि अशा प्रकारचा विरोधाभास केला जातो की जेणेकरून व्यापारी आणि फेरीवाले आवाज उठवतील त्यावेळेला ही कार्यवाही स्टॉप केली जाईल किंवा बंद केली जाईल. अशा पद्धतीने ही कारवाई केली जाईल. तर आमची विनंती आहे की अनधिकृत फेरीवाल्यांवरती पोलीस आणि महानगरपालिकेकडनं कार्यवाही झालीच पाहिजे. अशा भूमिकेचे आम्ही आहोत. आम्ही त्याच्या पाठीशी नाही. पण हे करताना अधिकृत दुकानदारांना पोलीस आणि महानगरपालिकेने त्रास देऊ नये अशी ही आमची विनंती आहे. क्या नाम है, कितने साल से कुर्ला में बिजनेस कर रहे हो, क्या तकलीफ है? मेरा नाम है फिरोज तमोली। मैं आज 35 साल से कुर्ला में बिजनेस कर रहा हूँ। सब में पहले तो जो है गुड़ी पाड़वा के सबको हार्दिक शुभेच्छा। और मैं आज यही बोलना चाहूँगा कि हमारे व्यापारी की एकता के वजह से आज हमारी जीत हुई है, क्योंकि व्यापारी जब एकता में रहेंगे तो ही हर चीज़ का मुकाबला डट के कर सकते हैं, नहीं तो कोई भी आके व्यापारियों को दबा के जा सकता है। तो इसीलिए हमको जो है व्यापारियों को एकता में रहना है और सबको जो है एकजुट मिल के जो है ना, कोई भी परेशानी है उसका मुकाबला करना है। तर हे होते कुर्ल्यातील जे सर्व समस्त व्यापारी आहेत ते पोलीस प्रशासनाकडे आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कुर्ल्यामध्ये फेरीवाल्यांचा जो प्रकार सातत्याने घडतोय, फेरीवाल्यांकडनं स्थानिक नागरिकांना मारहाण होते आणि त्याच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यामुळे सर्व कुर्ल्यातले जे दुकानदार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र आज कुर्ल्यातील सर्व व्यापारी तेही गुढीपाडव्याच्या दिवशी या कुर्ला स्टेशन परिसरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना हे सांगितलेलं आहे की सध्या जी तात्पुरती जी कारवाई आहे ती आम्ही थांबवतोय, मात्र येणाऱ्या काळामध्ये प्रशासन यांच्यावरती कारवाई करते किंवा जी कारवाई सध्या सुरू आहे ती कायमस्वरूपी थांबते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, मुंबई.